सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। नमस्कार, माझे नाव सुमेश श्रीकांत आढाव, गुलाब भैयाजी आढाव यांचा नातू. मी मुंबईला राहिला आहे. माझ्यासोबत माझे वडील श्रीकांत आढाव, मम्मी शैला आढाव आणि भाऊ सुयश आढाव आणि माझा मुलगा समर्थ आढाव, असे आम्ही 5 जण आलो आहे. आणि माझी आजी राहिली, माझी आजी सुंदाबाई आढाव. आईकडे जा ना. आता मग आम्ही बोलणार. जय भीम जय भीम जय भीम. सगळी चांगली आहे, ती सुखाची राहावी, ती एवढीच इच्छा आहे. बस आता शेवटपर्यंत तुम्ही दोघे तर महालक्ष्मीच आहे आमच्या परिवारात. धन्यवाद धन्यवाद. अजून काय पाहिजे? राजेंद्र गायकवाड पण तर आहे. खरंच येत आहे. या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, उन्हाची परिस्थिती आहे, तरी सुद्धा 2 मिनिटात मी माझं मनोगत सांगणार आहे. खरंच हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला अतिशय चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे. की आता माणसाची परिस्थिती आहे, माणसाकडे भरपूर पैसा आहे, मोठं घर आहे, गाडी आहे, बांगला आहे, परंतु त्या माणसाला मानसिक समाधान नाही. आणि ह्या मानसिक समाधानापोटी आपण आज इतक्या लांबून, तसं नाही आलं तरी कोणी काय म्हटलं नसतं, परंतु आपण आपल्या ओढीनं आपल्या गावामध्ये आला आणि हा कार्यक्रम साजरा केला. खरंच अतिशय चांगला कार्यक्रम. आणि असं वाटतंय हा कार्यक्रम असाच दरवर्षी व्हावा. हा पहिला वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण एकमेकांना भेटलो, बऱ्याच यांचा परिचय नाही. एक साधी घटना सांगतो. मी बरडला शाळेत होतो आणि मीनाताई बाजारामध्ये कोथिंबीर घेऊन आली होती आणि मी शाळा सुटल्यावर बाजार करायला गेलो. बरोबर माझी छोटी मुलगी होती, 1ली 2रीतली, आणि ताई भेटली, मला बोलले आणि पिशवीभर कोथिंबीर आम्हाला दिली. पुढे गेल्यानंतर ती मुलगी म्हणली, अहो ती बाई आपल्या ओळखीची पण नव्हती, आपले पैसे पण घेतले नाहीत आणि आपल्या एवढी कोथिंबीर का दिली. म्हणजे त्या ठिकाणी मला जाणवलं की आपण कुठेतरी कमी पडतोय. आपली जी नवी पिढी आहे त्या नवी पिढीचा परिचय झाला पाहिजे आणि ह्या आपुलकीचं नातं असंच टिकावं. या ठिकाणी काही आपली जुनी माणसं, आपला इतिहास आहे. आमची आजी नेहमी सांगायची की आपलं गाव मूळ भूमपरांडा आहे. आता कोणाला माहीत पण नसेल, म्हणजे हा इतिहास जर तुम्ही तुमच्या पिढीला सांगितला, तुमच्या मुलांना सांगितला, तर तो कळणार आहे. जुन्या पिढीतली माणसं दुर्दैवानं निसर्गाच्या याच्यामुळं काही तरुण होते, वयस्कर झाले, काही या जगातून आपल्याला कायम सोडून गेले. जरी गेले असले तरी त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी आपल्या मनात आहेत. बरीच माणसं सांगतात एका माणसाचा विस्तार आहे. सुरुवातीला फकीर बाबा म्हणून होते, त्यांचे साधू गणपत, गिरजू, भयाजी, असं राघुभाऊ, बबनतात्या, जगनबापू, हा सगळा विस्तार आहे, बंडाप्पा. आणि या जुन्या माणसांच्या गोष्टी एवढ्या आहेत
की तुम्ही कुठला एखादा प्रसंग आला की एक सांगायचे की गणपत बाबांना मटणाची खूप आवड होती, नॉनव्हेज आवडायचं, आणि जर नॉनव्हेज नाही केलं तर ते काय करायचे, पायातली चप्पल फेकून कोंबडीला मारायची, जागेवर कोंबडी तरपडून मारायची. त्या दिवशी नॉनव्हेजचा बेत असायचा. म्हणजे एवढी जुनी माणसं आणि मानी होती, स्वाभिमानी होती. राघोभाऊ असतील, राघोभाऊ शेवटपर्यंत, की आम्ही कुठला सण असला तर राघोभाऊ पहिल्या जेवायचे नाहीत. आणि मी जर विचारलं भाऊ काय झाले, तर ते म्हणायचे आधी थोरल्या भावाला मी नैवेद्य ठेवून येतो, ते चांदकाना पाहिजे जायचे. म्हणजे एवढी निष्ठा, एवढं प्रेम या कुटुंबामध्ये होतं. जुन्या माणसांचा जर विचार केला, ही जुनी माणसं गेली आणि आपल्यातली नाती विस्कटत गेली. हे नाती विस्कुटू नयेत म्हणून आपण हे प्रयत्न करायचा आहे. 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, सगळीच माणसं गरीब होती. ओळीनं 4 घरं होती, 4 घरातली माणसं हक्कानं कुणाच्या घरी जायची, पाहिजे ती बोलायची, पाहिजे ती घ्यायची. पण आता बंगले झालेत, पण बांगला स्वतः पुरताच असतो. अजय भीमदादा, आज आपण या कार्यक्रमाला हजर राहिला. तुमचा परिवार, चिरंजीव हे सगळेजण आले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तसेच तुम्हाला आनंदाचं दिवस जाओ, सुखाचं दिवस जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज आपण या कार्यक्रमाला हजर राहिला, सर्वजण आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. याचा आनंद मला जास्त झाला, समाधान झालं. माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.